आपली हिंदू भगिनी आहे, तिचं एका आपल्याच हिंदू बांधवाशी लग्न झालेलं आहे, तिला 5 वर्षाचा मुलगा आहे आणि ती एका कंपनीमध्ये काम करतीये, पार्लरचं काम करतीये. ऑनलाईन जे काय असतं ते कस्टमरच्या घरी जाऊन त्यांना सर्व्हिस द्यायची, अशी ती कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये ही भगिनी काम करतीये. अक्षरशः काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी म्हणता येईल, या भगिनीची त्या साहिल सय्यद नावाच्या मुलासोबत ओळख झाली. त्याच्यानंतर त्यांचं काय ते त्या मुलाने तिचं इतकं काय वशीकरण केलं की अक्षरशः मी काही गोष्टी तुम्हाला ऐकवते की तो मुलगा तिला किती ब्लॅकमेल करतोय आणि ती एक ब्र शब्द सुद्धा त्याला बोलत नाही किंवा एक ब्र शब्दाने सुद्धा त्याला काहीही म्हणत नाही. इतकं वाईट, इतकी वाईट पद्धतीने चालू आहे ते. तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवते की त्या पहिलं तुम्हाला सांगते की त्या साहिलने ब्लॅकमेल करून या मुलीचे काही त्याच्याकडे अश्लील व्हिडिओ असतील कदाचित, मला असं वाटतं. त्याने हिच्या घरामध्ये कॅमेरा लावला होता. घरामध्ये त्या कॅमेऱ्याचं सीसीटीव्ही फुटेज हे त्याच्या मोबाईलला अटॅच होतं. त्या हिंदू भगिनीच्या घरामध्ये तिच्या 2 तरण्या भाच्या सुद्धा राहत होत्या. मला सांगा त्या घरातलं कुठलं फुटेज त्याच्याजवळ असेल आणि तो किती भयंकर पद्धतीमध्ये तिच्या नवऱ्याला त्रास देतोय, त्या महिलेला फोन करून तिला कशा शिव्या घालतोय. तर हे सगळं काही मी तुम्हाला ऐकवते आणि ते किती भयंकर आहे हे तुम्ही बघाच. तर एक रेकॉर्डिंग मी ऐकवते, नक्की ऐका. गोष्ट करते मी अशी चालेल नाही का? हॅलो, जय श्रीराम. जय श्रीराम, बोला. तुझ्या बापाचे नोकर आहे का? एवढे लागते एवढे त्याला फोन उचलायला, त्याला फोन दे जाऊन. ऐक, फोडते मी लगेच. काढलाय त्याला फोन जाऊन दे. मी फोन काढ जाऊन त्याला फोन दे. तुझ्या घरात घुसून तुझी काढ पाडणार आहे आता. येट लागले का? त्याला जाऊन फोन दे. आवडे माझ्याकडे कशाला फोन त्याचा? तुझ्या त्याला जाऊन तुझा फोन दे. हा तो साहिल आहे. त्या आपल्या हिंदू भगिनीला धमक्या देतोय की तुझ्या नवऱ्याला फोन दे, तुला डायरेक्ट सगळीकडे नाहीतर त्याचा फोन तोड. म्हणजे ऐकू, म्हणजे राहायचं नाही म्हणजे? तुला कळलं नाही? तुला माझ्यासोबत नाही का? राहायचं नाही. मोबाईल काढलाय मी, फोडते. कळलं नाही का तुला काय बोललो? कॅमेरामध्ये बघ, फोडते. कळलं नाही का तुला? कळलं नाही तुला? कोणासोबत राहायचं नाही? माझ्यासोबत नाही राहायचंय ना कोण तर फोन बोलले? नको देऊ. फोन नको देऊ हे बोलतो पुढचा. काय करे पाकिट 200 उसको 500 दे उसमें से. तो फोन नको देऊ. तुझ्या कसा पाय घालायचा ना, मी तुझा बापच आहे. तुला दाखवतोच मी काय माहिती आहे मला, सांग. पण काढला ना फोनवर तो. नको. 50 झाले, होऊन गेले. तू त्या समजते काय एवढ्या वेळ समज? तू वरतून पाहुणे कधी गेले? झाले 100 जण लागतात तुला. चिनाले तू कोण आहे तू? हॅलो, कोण आहे तू? हा, जा त्याला फोन. चल, पाहुणे बसले आहेत वरती, त्यांच्या समोर. हा ते नाही तर फोन नको राहायचे नंतर. त्याला कसं फोन देऊ मला सांग बरं. तू नको करू ह्याच्यानंतर फोन. त्याच्या समोर आणायचं काही गोष्टी. ह्याच्यानंतर मला फोन करू नको, प्रेमाने सांगतोय गोष्ट. आता तिला पैसे कसे मागतोय ती तुम्हाला थोडीशी ऐकवते. इथे थांबले त्या कॅफेच्या समोर. कोण नाही ओळखी पाहिजे ना? नाही, अंधार आहे सगळं. आलोय मोठी गाडी मोजून आणलीच ना बरोबर? 14,000 आहे, 15 नव्हते माझ्याकडे. तू ये ना, तू आयुष्यात कधीच
डॉट अमाऊंट नाही देणार. ऐक ना हा. घरी गेल्यानंतर मी सगळे पैसे मोजले, 14 भरले, अख्खे 14 घेऊन आले. 1000 कमी, 200 कमी, 500 कमी, कमीच आहे, जास्त नाही का? अरे मी काय सांगते, तुला मोजले सांगताना आणि 16,000 सांगायला पाहिजे होते, मग 15,000. 16,000 आणि 15,000चा विषयच नाही. जेवढे होते ना ते तिथे गेल्यानंतर मोजलेत मी घरी. 5 तर सोबत होते माझ्या आणि परत बाकी शंभर. हे काय इकडनं ह्या साईडने येऊ का तिकडनं? आलं का? मी असं तिकडे समोरच्याला शब्द दिला 1000 रुपये झाट्यात इज्जत घालवायची. नाही ना बाळा, काय होते तेवढे सगळे मोजून आणते. मी काय सांगते ते त्यातनच मी 2,000 रुपये सकाळी घेतले आणि हे 14 2 मिनिटं थांबा तर चालू. जा अजून समोर जा. आलं लक्षात? कशा पद्धतीत म्हणजे असे 300 रेकॉर्डिंग आहे. इतका भयंकर आणि भयान प्रकार आहे. मी खरं सांगतो तुम्हाला, माझा चेहरा सांगत असेल ते सगळं काही बघून आहे ना आम्ही भयावह झालेलो आहे. एवढंच नाही तर ज्या ज्या ठिकाणी ही आपली भगिनी त्या कंपनीचं जे काय ते पार्लरचं करायला जाते ना कस्टमरच्या घरी, तर ज्या वेळेला त्यांच्या चेहऱ्याला फेस लावलेलं, ते काय फेस पॅक वगैरे लावतो किंवा त्यांचं काय करायचं असेल मालिश किंवा काय, त्यांचे व्हिडिओ काढून ते त्याला पाठवून देतात. असे कितीतरी व्हिडिओ पण तिच्या मोबाईल मध्ये सापडले, त्याला पाठवलेले. ते भयंकर प्रकार आहे. आम्ही पोलीस असेल किंवा मी असेल, आमचे बांधव असेल, आम्ही स्तब्ध झालेलो आहोत. ती सगळे लोक, मला सांगा काय करायचं? ही लोक जर आपल्या घरापर्यंत, आपल्या घरात शिरत असतील, आपल्या भगिनींना इतक्या घाण पद्धतीमध्ये ट्रोल करत असतील, इतक्या घाण पद्धतीमध्ये त्यांना ब्लॅकमेल करत असतील, या मुलीने तिचं सर्व काही सोनं नाणं मोडून त्याला पैसे दिले. ती काम करते ना, त्या कामाचे सगळे पैसे ती त्याला देते. म्हणजे तिचे कुठले व्हिडिओ त्याच्याकडे असतील, तो काय पद्धतीमध्ये तिला ब्लॅकमेल करत असेल विचार करा. माझी विनंती आहे माझ्या भगिनींना, आपल्या आजूबाजूला असे प्रकार होत असतील, घाबरून जाऊ नका. पोलीस स्टेशन आहे, आमच्यासारख्या संघटना आहे, संपर्क साधा, तुम्हाला नक्की मदत मिळेल. पण यांच्या आहारी जाऊ नका. आज किती महिलांचे व्हिडिओ त्याच्याकडे आहेत. ही ज्या ज्या महिलांकडे जात होती ना, त्या त्या महिलांचे व्हिडिओ त्याच्याकडे आहे आणि तो तिला धमक्या देतोय. अक्षरशः तिची नणद जी आहे ती बिचारी सकाळपासून रडते, कारण तिच्या मुली यांच्या घरात होत्या. तिच्या मुलींचे कसे कसे व्हिडिओ असतील घरातले, कारण एक 13 वर्षाचं लेकरू आहे, मुलगी आहे. ती मुलगी आज सांगत होती की मला आंघोळ घालताना मामीने व्हिडिओ बनवला होता, मला माहितच नाही मामी का व्हिडिओ बनवते. मी मामीला म्हणत होते का बनवते, का मला नको, मला माझी पाठ वगैरे काही घासून देऊ नको, चोळून देऊ नको, मला माझी आंघोळ करता येते. पण मामी ऐकत नव्हती आणि मला म्हणत होती की तुझ्या मम्मीला पैसे द्यायचे आहेत मला, आणि सांगू नको मम्मीला, त्यांना थोडेसे आजारी असतात त्या ताई, त्यांना कॅन्सर आहे, सांगू नको तुझ्या मम्मीला. तुझ्या मम्मीला विचारलेलं आहे मी, तुझ्या मम्मीला विचारूनच मी व्हिडिओ बनवते. त्या लेकराला काय माहिती होतं? त्याला एवढंच माहिती माझी मम्मी कॅन्सरग्रस्त आहे, माझी आई कॅन्सरग्रस्त आहे आणि ती नीट वागते. त्या पोराला काहीच माहित नाही मम्मी का व्हिडिओ बनवते. आणि ते व्हिडिओ ती त्या पोराला बनवून होती. खरं सांगते, सांगायला सुद्धा इच्छा होत नाही की मला हे सगळं काही. मला आज बोलायची सुद्धा इच्छा नाही. मी एवढी आज नर्वस आहे, एवढी मला त्रास होतोय आज या सगळ्या गोष्टींचा की काय बोलू फार भयंकर प्रकार आहे. लवकरच त्याच्या लव्ह जिहादचा सुद्धा गुन्हा दाखल होईल. बघूया, त्या भगिनीने जर मदत केली तर 100% याच्या लव्ह जिहादचा गुन्हा दाखल होतो. अनंत ऋषी दादा, अच्छा दादा माझा नंबर आहे प्लीज घ्या, 9921667159. 9921667159 या नंबरवर मला मेसेज करा आणि काय औषध आहे मला सांगा. आपण नक्की त्या भगिनीला मदत करू, कारण ती सुद्धा सिंगल मदर आहे, 2 लेकरांना सांभाळते. आणि आज त्यांची जी अवस्था होती ना दादा, ती बघवत नव्हती पोलीस स्टेशन मध्ये कुणाचीच. तो मुलगा इतका साधा आहे, बहीण, ते कुटुंब, खरं ते डोळ्यापूर्ण जात नाही. त्या लोक इतके भयभीत झालेले आहेत. काय काय त्याच्याकडे असते, कुठले कुठले व्हिडिओ त्याच्याकडे असते.
बरोबर. त्याला हरकत नाही रजा होती. मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय तुमच्या समोर येतेच. तोपर्यंत तुमच्या